नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल खंदारे। तर आज आपण 8 ते 9 वर्षाच्या मुलीची पॅन्ट, काठपदर साडीची पॅन्ट कशी शिवायची ते पाहणार आहोत। त्या व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओमध्ये मी न स्किप करता पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करायला विसरू नका। तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया। तर हे पहा, आपल्या पॅन्टीचं पूर्ण लुक असा आहे। एकदम एकच नंबर पॅन्ट दिसणार आहे। तर चला मग आपण व्हिडिओ चालू करूया। हे पहा मैत्रिणींनो, आपले माप आहेत। तर पूर्ण उंची आहे 26 इंच, कंबर आहे 23 इंच, बॉटम आहे 5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, आणि बैठक घेर म्हणजेच आसन घेर आणि आसन गोल काय आपल्या मनानुसार मनावर देऊ शकतो। पण जी आपली बैठक घेर म्हणतो आपण, त्याचं काय करायचं, आपल्याला कंबरहून काढायचंय। कंबरला 4 ने भाग द्यायचा, मग बरोबर 5.25 येतं। पण काय करायचं, 6च घ्यायचं, 6 मध्ये 2 इंच प्लस करायचं आणि 8 इंच घ्यायचं। म्हणजे आपण हे बैठक घेर 8 इंच घ्यायचा, बैठक घेर 8 इंच घ्यायचा आपल्याला। हे पहा, आणि बैठक घेर 8 इंच घेतल्यानंतर कंबरची रुंदी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 23 ला 4 ने भाग देऊनच काढायची आहे। कारण का आपण हे कपडा आहे अस्तरचा, ते 4 वेळेस फोल्ड करणार आहोत, आणि 4 वेळेस फोल्ड केल्यावर त्याचा चौथा भागच कंबरला आपल्याला टाकायचा आहे। तर चला मग आपण कटिंग चालू करूया। तर हे पहा, आपल्याला काय करायचं आहे, जे साडीचा कपडा आहे तो साईडला ठेवून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यातूनच मी काय केलं, तर मला 1 पीसचा ड्रेस शिवला होता, त्याला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। पाहिलं नसेल तर पूर्ण व्हिडिओ पहा। आता काय करायचं, आपण हे अस्तर आहे ते फोल्ड म्हणजे 4 पदरी अस्तर घ्यायचं आहे। असं अस्तर कट करून घेतलेलं मी। हे पहा, हे डबल फोल्ड करून एक आणि हे खालचं एक डबल फोल्ड करून घेतलं आहे। तर हे 2 अस्तर घेतलेले आहेत मी डबल फोल्ड। आपण एका एक ठेवूनच कटिंग करणार आहोत। ह्यानी काय होतं, आपला वेळ वाचतो आणि कटिंग सुद्धा खूप छान परफेक्ट होते। एक वरी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। ओके, आणि आता ह्याच्यावर आपल्याला काय करायचंय, पूर्ण उंची टाकायची आहे। पूर्ण उंची आहे 26 इंच पूर्ण उंची। त्याच्यात बॉटम साठी 2 इंच म्हणजेच 28 इंच। ओके, एक लाईन ओढून घ्यायची। आता जे आपण कंबरचं माप काढलं होतं कंबरवरून, ते माप टाकून घ्यायचं इथं 8 इंच। ओके, 8 इंचावरून खाली काय करायचं, एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। इथं पण 8 इंचच टाकायचं आहे, 8 इंच, आणि त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच आपण जे कंबरचा भाग टाकला होता त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा टाकायचा आहे। 1 इंच एक्स्ट्रा टाकलं, मग बाहेरच्या साईडला एक डॉट द्यायचा अशा प्रकारे तिथूनच, आणि 2 इंच बाहेरच्या साईडला। ह्याला आसन घेर किंवा बैठक घेर सुद्धा म्हणतात। आणि ह्याला काय करायचं, मस्त गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। ओके, आता काय करायचं, हे जॉईन करून घ्यायचंय आपल्याला। आता बॉटमचं माप टाकायचं। बॉटमचं माप आहे 5 इंच, आणि त्याच्यात शिलाई मार्जिन मी 1.5 घेतलं होतं, तर आपण 1.5 घेऊया। तर हे जॉईन करायचं आहे। अशा प्रकारे हे जॉईन करायचं। आता हे कट करून घ्यायचं। आणि काय करायचं, कट करता वेळेस थोडंसं सातून घ्यायचं, एकदम सरळ कट करून नाही घ्यायचं। वरी सरळ केलेलं होतं ते काढून
सरळच कट करायचं. ओके, आपलं ही कटिंग करून झालेली आहे. आता हे आपल्या दोन्ही साईडची सुद्धा कटिंग झाली, दोन्ही भाग संगच कट केले तर तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, साईडला ठेवायचं हे दोन्ही भाग कटिंग केलेले. आता साडीचा कपडा घेतला. आपल्याला साडीचा फोल्ड करून 4 पदरी कपडा घ्यायचा आहे, जसा आपण अस्तरचा घेतला होता तसा. तर व्यवस्थित 4 फोल्ड साडीची घडी घालून ठेवूया आपण. साडीच्या घडीवर व्यवस्थित अस्तरची कटिंग बसते का तर ते चेक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं अस्तर शिल्लक राहत आहे, म्हणजे जे आपण अस्तरची कटिंग केली होती पॅन्टसाठी ती थोडीशी पुढच्या बाजूला शिल्लक आहे, ते पहा. तर आता आपण काय करूया, घडी वाढवून घेऊया. थोडासा काटा आला पॅन्टमध्ये तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजेच ते झाकून जाईल. तर आपण 4 पदरी व्यवस्थित घडी घालूया, जसं अस्तर बसेल तर. तर तुम्ही पाहू शकता आपण घडी वाढवून व्यवस्थित अस्तर ठेवलेलं आहे. तर आता हे मी कटिंग करून घेते. तर हे पहा, आपलं व्यवस्थित कटिंग करून पॅन्टीची कटिंग झालेली आहे. व्यवस्थित ठेवून एकच नंबर दिसत आहे. तर चला आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, मशीनवर नेऊन स्टिचिंग करून घ्यायची आहे. आता मशीनवर आपण आलेलो आहोत. आता काय करायचं आहे, जे आपण ह्याचा अस्तर आणि फॅब्रिक कटिंग केलं होतं, जसं की अस्तरचं ब्लाऊज जॉईन करतो आपण त्याच प्रकारे एकदम व्यवस्थित अस्तर आणि साडीचा कपडा जो आहे कटिंग केलेला तो व्यवस्थित जोडून साईडचा राहिलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे फिनिशिंग मध्ये. तर हे पहा, आपण शिल्लक राहिलेला कपडा कटिंग करून घेतलेला आहे. आता काय करायचं, आपला जो दुसरा कपडा होता तो ह्या कपड्यावर ठेवायचा आहे. म्हणजे जोडून घेतला, अगोदरच घेतला होता जोडून. तर अशा प्रकारे ठेवायचा. जो गोल भाग आहे तो गोल भागावर ठेवायचा व्यवस्थित. आणि फक्त तेवढंच जो सीट घेर गोल मध्ये होता तोच आपल्याला डबल शिलाई लावून जोडून घ्यायचा आहे. खाली टिप मारायची नाहीये.
आणि पलटी मारून अलीकडल्या साईडला सुद्धा जे दोन आपण गोलाकार देऊन कटिंग केलं होतं दोन्ही भाग एकावर एक ठेवून अस्तर वरच्या साईडला येईल अशा आपल्याला दोन्ही पण टिपा लावून घ्यायच्या आहेत। आणि त्याला दाबटीप द्यायला विसरायचं नाहीये, कारण बारक्या मुलीची पॅन्ट आहे तर ती लवकर फाटायची शक्यता असते। तर आपण हे जोडून घेतलेलं आहे। तर आता अशा प्रकारे ठेवून घ्यायचं, म्हणजेच आपण पॅन्ट ठेवतो तशा प्रकारे ते ठेवायचं आहे। हे पहा, आता काय करायचं, आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच फोल्डिंग करायचं आहे, फोल्ड करायचं बॉटमच्या साईडला, म्हणजेच बॉटम जे आपण बॉटमला 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथं अर्धा इंच ठेवून आपण पुन्हा नंतर 1.25 इंच दुमटवून बॉटम तयार करून घ्यायचं। आणि ह्याच प्रकारे आपण दुसऱ्या सुद्धा स्लीवचं बॉटम तयार करून घेणार आहोत। आपले बॉटम तयार आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, बॉटम्सवर सुंदर लुक येण्यासाठी थोडीशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। आणि मी ह्याच कपड्याच्या 2 पॅन्टी शिवणार आहे, एक छोटी आणि एक मोठी, पण त्या पॅन्टीला मी खालच्या साईडला बॉर्डर लावणार आहे, बाकी काहीच फरक नाहीये। आणि आपण दुसऱ्या सुद्धा बॉटमला लेस लावून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मग आपण काय करायचं, जिथं आपली कंबर होती ना तिथं वरच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला टिप मारायची आहे। एकदम व्यवस्थित अर्धा इंच फोल्ड करून टिप मारून घ्यायची। आता आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। कंबरचा चौथा भाग घेतला होता, त्याच्यात 2 प्लस केल्यामुळे कंबर आपली 31 इंच भरते। तर आपल्याला काय करायचं आहे, 31 इंचामधून आपल्याला 3 काढायचं, नंतर 6 काढायचं, उरतं 23। तर 23 आपल्याला 23 मधून सुद्धा 1 इंच कमी करून आपल्याला त्याच मापाचं इलास्टिक घ्यायचं आहे। आणि फोल्ड करता वेळेस इलास्टिक बसेल व्यवस्थित तेवढ्या जागेवर आपल्याला कंबराला फोल्ड करायचं आहे। एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा, इलास्टिक ठेवूनच फोल्ड करायचं आहे, कारण का आपण नंतर त्याच्यामध्ये इलास्टिक वावणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, आता ह्याच प्रकारे पूर्ण कमरेला टिप मारून घ्यायची। पूर्ण कमरेला आपण टिप मारून घेतलेली। आता थोडी जागा आपण मोकळी ठेवली जिथं म्हणजे टिप मारलेली नाहीये। तर आता काय करायचं, पिनाच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यामध्ये इलास्टिक ओवायचं आहे। जशी का आपण पॅन्टीला नाडी बसवतो त्याच प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये इलास्टिक बसवून घ्यायचं आहे। इलास्टिकला पीळ वगैरे पडता कामा नये, काय होईल त्याने पीळ पडला तर कमरेला प्लेन दिसणार नाही आणि आपल्या पॅन्टीला फिनिशिंग येणार नाही। त्याच्यामुळे पीळ न पडता आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं त्याच्यामध्ये इलास्टिक आपल्याला ओवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण पॅन्टमध्ये इलास्टिक ओवून घेतलेलं आहे कमरेत पिनाच्या साहाय्याने। आता ती पिन काढून घ्यायची आहे आपल्याला इलास्टिकची। आणि नंतर तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं 23 मधून 1 इंच प्लस मायनस करून आपल्याला
घ्यायचं आहे, पण मी 23 इंच इलॅस्टिक घेतलं होतं, त्याच्यामुळे 1 इंच कमी करून आता इलॅस्टिकला बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे जिथं आपण ववायला चालू केलं तर ते आणि झालेला दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत. आणि आता ते आतल्या साईडला ठेवायचे आहेत. सॉरी, व्हिडिओमध्ये आलेलं नाही ते. आतल्या साईडला घालवून आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे. जे आपण थोडासा खुला भाग ठेवला होता ते बंद करून घ्यायचं. तर ते बंद करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि एकदम युनिक अशी आपली पॅन्ट तयार आहे, कमी वेळेत आणि दिसायला खूपच सुंदर. तर आपण ह्या पॅन्टीवर एक टॉप सुद्धा शिवणार आहोत, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. थोड्याशा कपड्यामध्ये आपला एक ड्रेस तयार होईल. आणि मी जसं म्हटलं तसं माझा सुद्धा एक वन पीस तयार झालेला आहे. एका पॅन्टमध्ये एका साडीमध्ये मायलिकीचा ड्रेस तयार होतो. तर आता आपली कंबर तयार आहे. आता आपण काय करायचं, जे खालच्या साईडला बॉटममध्ये आपला खुला भाग होता त्याच्यावर आपल्याला एक मस्त व्यवस्थित अशी टिप लावून घ्यायची आहे, जसे आपण साध्या पॅन्टीला टिप लावतो. तर आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर टिप लावून घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण बेबीचे म्हणजे लहान बाळाचे कपडे शिवतो त्यावेळेस काय करायचं आहे, त्या कपड्याला दाबटीप टाकायला विसरायचं नाही. शक्यतो 2च्या जागेवर तुम्ही 3 सुद्धा टिपा टाकू शकता, पण एक टिपवर सोडू नका. दाबटीप द्यायचीच आहे, म्हणजेच नंतर 2 टिपा एक्स्ट्राच्या द्यायच्या. काय होतं त्याने, मुलांचे कपडे खूप फाटत असतात, तर आपण डबल टिप दिली तर ते कपडे फाटायची शक्यता कमी असते. अस्तर लावल्यामुळे शक्यतो ही पॅन्ट फाटणारच नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही काळजी घ्या. तर चला मग, आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि माझा जर वन पीसचा तुम्ही ड्रेस पाहिला नसेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला वन पीस कसं शिवायचं त्याची सुद्धा आयडिया मिळून जाईल. तर चला मग, भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये.